तुम्हाला वाटतं का की संकल्प सोडणं म्हणजे फक्त हातात पाणी घेऊन ते ताम्हनात सोडणं? अजिबात नाही. तुम्ही जेव्हा पूजेत संकल्प सोडता तेव्हा तुमच्या घरात आणि तुमच्या शरीरात एक अशी अदृश्य ऊर्जा निर्माण होते जी थेट स्वामी समर्थांपर्यंत पोहोचते. आज आपण संकल्प मागील ते रहस्य जाणून घेणार आहोत जे 99% लोकांना माहीत नाही. आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्राने पाणीच का निवडलं? विज्ञानानुसार पाण्यामध्ये मेमरी म्हणजे स्मरणशक्ती असते. पाणी आपल्या विचारांमधील ऊर्जा आणि कंपने व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये शोषून घेतं. जेव्हा तुम्ही उजव्या हाताच्या तळ हातावर पाणी घेता तेव्हा तुमच्या शरीरातील प्राणशक्ती त्या पाण्यात उतरते. त्यावर ठेवलेल्या अक्षता ज्याचा कधी क्षय होत नाही तुमच्या इच्छेला ब्रह्मांडात स्थिर करतात. आता पाहूया भाग 2. तुम्ही सोडलेला हा संकल्प स्वामींपर्यंत कसा पोहोचतो. पूजेच्या सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुमचे नाव, गोत्र आणि इच्छा बोलून दाखवता तेव्हा तो फक्त एक विचार असतो. पण शेवटी जेव्हा तुम्ही हातातील पाणी ताम्हनात सोडताना करिष्ये म्हणता तेव्हा तुम्ही स्वामींना साक्षी ठेवून वचन देत असता की मी हे व्रत भक्तिभावाने करणार आहे. हा शब्द उच्चारताच मी हे करेन हा आत्मविश्वास तुमच्या सुप्त मनात पक्का होतो आणि इच्छेमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, संकल्पाच्या शेवटी जेव्हा आपण करिष्ये म्हणतो तेव्हा तो फक्त एक मंत्र नसतो. त्याचा अर्थ असतो, स्वामी, मी माझे कर्म करण्यासाठी तयार आहे. आता फळ देणं तुमच्या हातात आहे आणि याच शरणागतीमुळे आपला संकल्प थेट स्वामींपर्यंत पोहोचतो. म्हणूनच यापुढे जेव्हा कधी संकल्प सोडाल तेव्हा घाई गडबड करू नका. जर स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.